रोहितदास समाज कुपवाड आयोजित श्री संत शिरोमणी रोहितदास महाराज दिंडी सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ। कुपवाड ते पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी दिंडी वर्ष 15वे असून दिंडी कुपवाडहून प्रस्थान होणाऱ्या श्री संत शिरोमणी रोहितदास महाराज दिंडी सोहळ्याचा शुभारंभ श्री संत रोहितदास समाज महादेव मंदिर मिरज रोड कुपवाड येथे शनिवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी झाला। या प्रसंगी कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे, माजी नगरसेवक शेठजी मोहिते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, प्राध्यापक मोहन वनखंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक रवींद्र सदामते, आशुतोष धोत्रे, अरुण रूपनर, अमर दिडवाळ, तानाजी गडदे आदींसह विविध पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुपवाड येथून शेकडो भाविक वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊलींच्या नामाचा जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळे कुपवाड आणि परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनले आहे। आषाढी वारीच्या परंपरेनुसार कुपवाडमधून दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल नामाचा गजर करत शेकडो वारकरी व भाविक पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत। या दिंडी सोहळ्यात महिला पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले असून सर्वांच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसत आहे। दिंडीची वैशिष्ट्ये आणि नियोजन, पारंपरिक गजर, दिंडी मार्गावर वारकरी पारंपरिक भजने, अभंग आणि हरिनामाचा जप करत पुढे जात आहेत। विनेकरी हनुमंत जयराम वनखंडे, दिंडीचे अध्यक्ष माजी शिक्षण मंडळ उपसभापती तानाजी ईश्वराव वनखंडे, अमरदीप गाडेकर, शिवाजी माने, गोरख वनखंडे, राजू वनखंडे, भरत कांबळे यांनी दिंडीचे उत्कृष्ट नियोजन केले। भजन सेवा हनुमंत गणपती वनखंडे, भीमा पांडुरंग वनखंडे, दीपक अण्णाप्पा नाईक, ज्ञानेश्वर तातोबा खाडे, महादेव धोंडीराम वनखंडे, पताकावाहक वसंत शरद वनखंडे, जयपाल मारुती वनखंडे, विठ्ठल यंकाप्पा संखपाळ आणि सेवा केली। दिंडींची स्वयंसेवक अभिजित रायमाने, प्रतीक अतुल व श्रेयस मंगसुळे, गजानन राठोड, रोहित सकरे, नवनाथ वनखंडे यांनी नियोजन केले।